नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 1 सप्टेंबर 2021. संध्याकाळचे 7:43 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. रोजप्रमाणे आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. चेक करूया की मार्केटची काय कंडिशन. टोटल क्रिप्टो करन्सीज आहेत 11,548. एक्सचेंजेस मध्ये वाढ झालेली आहे. जवळजवळ 6-7 नवीन एक्सचेंजेस लॉन्च झालेत आणि रजिस्टर झालेले आहेत coinmarketcap.com वरती आणि 405 वरती आकडा पोहोचलेला आहे. मार्केट कॅप आता आहे $2.128 ट्रिलियन. 24 तासांचा व्हॉल्यूम आहे $127.256 बिलियन. बिटकॉइनचा डॉमिनन्स कमी होऊन 42% वरती आलाय आणि इथिरियमचा 20% जवळ जाऊन पोहोचलाय. 19.5% वरती इथिरियमचा डॉमिनन्स आहे. आता $2.13 ट्रिलियन टोटल मार्केट कॅप आहे. 0.13% ने मार्केट वाढलेलं आहे कालपेक्षा. तर 10 टॉप जे आहेत ते चेक करूया पटापट. पहिल्या नंबरवरती बिटकॉइन $27,524 0.5% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 0.19% वाढलाय 7 दिवसांच्या मानाने. दुसऱ्या नंबरवरती इथिरियम $3,500 आकडा पार केलाय. $3,548 4.5% वाढलाय 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 14% वाढलाय 7 दिवसांमध्ये. कार्डेनो तिसऱ्या नंबरवरती $2.83 0.81% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 6.63% वाढलाय 7 दिवसांमध्ये. बायनान्स कॉइन चौथ्या नंबरवरती $478 1.12% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 0.70% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. पाचव्या नंबरवरती टेदर स्टेबल कॉइन $1 आहे. रिपल 6व्या नंबरवरती $1.20 4.5% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 5.37% वाढलाय 7 दिवसांमध्ये. डोज कॉइन 7व्या नंबरवरती 28 सेंटला आहे. $0.28 म्हणू शकतो. 0.27% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 0.69% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. 8व्या नंबरवरती सोलाना अजूनही आहे $113 9.43% कमी झालाय 24 तासांमध्ये. तरी सुद्धा 7 दिवसांची ग्रोथ आहे 65%. 9व्या नंबरवरती डॉट आहे पोल्का डॉट $29.75 0.37% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 19.60% वाढलाय 7 दिवसांमध्ये. 10व्या नंबरवरती आणखीन एक स्टेबल कॉइन आहे सर्कल कंपनीचा USDC $1 आहे. आपले टॉप 10 चेक करून झालेले आहेत. आपण आता वळू शकतो क्रिप्टो करन्सी जगतातल्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी. मित्रांनो, आजची पहिली बातमी आहे ट्विटर रिपोर्टेडली वर्किंग ऑन बिटकॉइन टिपिंग फीचर. तर ट्विटरचे जे सीईओ आहेत जॅक डॉरसी, ते स्क्वेअरचे पण सीईओ आहेत, तर त्यांच्या मनामध्ये बिटकॉइन आणि सेकंड लेअर प्रोटोकॉल किंवा सेकंड लेअर सोल्युशन जे पण म्हणतो लाइटनिंग नेटवर्क, याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये जरा जास्त स्ट्रॉंग सपोर्ट आहे ॲज कम्पेअर टू इथिरियम आणि त्याचे सेकंड लेअर जे आहेत ते. तर थोडक्यात त्यांचं म्हणजे हे अंदाज होता बऱ्याच जणांना की ट्विटरवरती टिपिंग फीचर येईल नक्कीच लवकरच. टिपिंग म्हणजे काय की बाबा तुम्हाला एखाद्याची पोस्ट किंवा एखाद्याने काहीतरी काम करून मेहनत करून कुठला तरी रिपोर्ट तयार केला असेल, एखादी इमेज तयार केली असेल, काहीतरी कंटेंट तयार केलं असेल, तुम्हाला जर ते आवडलं तर तुम्ही त्याला टिप देऊ शकता. तर ती टिप जी असेल ती बिटकॉइन मध्ये असेल. सो थोडक्यात हे लाइटनिंग नेटवर्क वापरणार आहेत कारण ओरिजिनल बिटकॉइन म्हणजे जे कोर लेअर आहे किंवा बेस लेअर आहे त्याचे फीज बऱ्यापैकी जास्त आहेत. त्यामुळे टिप्स सारख्या छोट्या अमाऊंटसाठी तुम्ही बिटकॉइन डायरेक्टली नाही वापरू शकत. तर सेकंड लेअर प्रोटोकॉल लाइटनिंग नेटवर्कच्या थ्रू हे काम चालेल असा अंदाज आहे. अजूनपर्यंत कन्फर्म न्यूज अजून आलेली नाहीये, पण म्हणूनच त्यांनी इथे म्हटलं रिपोर्टेडली वर्किंग ऑन. सो कोणीतरी सांगितलं म्हणून त्यांनी हे छापलेलं आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. इथिरियम ब्रेक्स $3,500 अँड हिट्स 3-month हायस्ट अगेन्स्ट बिटकॉइन. तर बिटकॉइन आणि इथिरियम हे जे ट्रेडिंग पेअर आहे तर त्याच्यामध्ये 3 महिन्यांमध्ये सगळ्यात जास्त आता इथिरियम पोहोचलेला आहे, हायला जाऊन पोहोचलेला आहे आणि ती व्हॅल्यू आय थिंक आहे आता 0.07475 BTC इज इक्वल टू 1 इथिरियम. तर ओव्हरऑल इथिरियममध्ये भरपूर स्ट्रॉंग ग्रोथ चालू आहे. ऑलमोस्ट 20% आसपास इथिरियमचा डॉमिनन्स पोहोचलाय. आपण आता थोड्या पूर्वी बघितलं 19.5 आसपास होता. सो इथिरियममध्ये काही ना काही नवीन डेव्हलपमेंट्स चांगल्या होत आहेत आणि DeFi, NFTs, टॅप्स या गोष्टी सगळ्या एकत्रितपणे मिळून इथिरियमला आणखीन स्ट्रेंथ देत आहेत कारण ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढतोच आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. क्रिप्टोपंक्स क्रिएटर्स साइन विथ टॉप हॉलिवूड एजंट्स ॲज सेल्स टॉप $305 million इन 1 week. तर क्रिप्टोपंक्सचे जे क्रिएटर्स आहेत त्याच्या मागे जी कंपनी आहे किंवा जी एंटिटी आहे त्यांचं नाव आहे लार्वा लॅब्स.
तर त्यांनी आता लिटरली हॉलिवूड मधले एजंट्स त्यांनी स्वतःसाठी हायर केलेले आहेत, कारण त्यांना पब्लिसिटी तर गरजेची आहेच, आणि पब्लिसिटी जिथे आली तिथे प्रोफेशनल्सची गरज पडते, कारण छोट्या मोठ्या गोष्टींवरून सुद्धा काहीतरी वाद होऊ शकतात, प्रॉब्लेम्स होऊ शकतात, इमेज खराब होऊ शकते. आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती जर तुमच्याकडे अमाऊंट्स येत असतील, पैसे येत असतील, तर मग नक्कीच काही ना काही तुम्ही पेज 3च्या लेवलला जाऊन किंवा मग चांगल्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला लागतात. तर क्रिप्टोपंक्स खरंच म्हणजे कालच्या बातमीत त्यांनी म्हटलं होतं की क्रिप्टोपंक्स हॅव गॉन स्ट्रॅटोस्फेरिक, म्हणजे टू द मूनच्या दिशेने. स्ट्रॅटोस्फिअर आधी येतं ऍटमॉस्फिअर मधलं, तर स्ट्रॅटोस्फिअरला ऑलरेडी क्रिप्टोपंक्स पोहोचलेले आहेत. सगळ्यात जास्त ट्रेडेड NFTs जे आहेत ते क्रिप्टोपंक्स आहेत. 10,000 NFTs आहेत त्या कलेक्शनमध्ये, आणि त्यातल्या एका क्रिप्टोपंक जो क्रिप्टोपंक 1 आहे त्यासाठी आय थिंक ओनर आता $91 मिलियन डिमांड करतोय. ही एक अराउंड 10-15 दिवसांपूर्वीची न्यूज होती. सो NFTsचं क्रेज काही कमी व्हायला तयार नाहीये. आपण पुढच्या न्यूजकडे बघूया. लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ एल सॅल्वाडोर अप्रूव्ज $150 मिलियन बिटकॉइन ट्रस्ट. आता हे जे बिटकॉइन ट्रस्ट जे इथे म्हटलं गेलेलं आहे ते म्हणजे थोडक्यात की फक्त बिटकॉइन वरती त्यांचे जे काही अप्रुव्हल्स आहेत किंवा मग त्यांचे जे काही प्लॅन्स आहेत पुढचे, तर त्यासाठी $150 मिलियन ते वेगळे ठेवणार आहेत. त्यातले आय थिंक $23.3 मिलियन ते क्रिप्टो ATMs इम्प्लिमेंट करण्यासाठी वापरणार आहेत, आणि $30 मिलियन लिटरली म्हणजे जवळजवळ $225 करोड ते फक्त आणि फक्त त्यांचं जे वॉलेट आहे, गव्हर्नमेंट सपोर्टेड वॉलेट आहे चिवो नावाचं, तर त्या वॉलेटच्या रादर यूज जास्तीत जास्त व्हावा यासाठी ते $30 मिलियन खर्च करणार आहेत. आणि बाकी आणखीन पण त्यांचे भरपूर प्लॅन्स आहेत. सो ऑल द बेस्ट टू देम. आय थिंक आणखीन 5 दिवसांमध्ये आता एल सॅल्वाडोरमध्ये लॉ इफेक्टमध्ये येईल आणि लिगल टेंडर म्हणून बिटकॉइन वापरला जाऊ शकतो. पण लोकांनी ऑलरेडी वापरायला सुरुवात केलेली आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. Coinbase's Bitcoin reserves dropped to the lowest level since December 2017. तर आता हे रिझर्व्ह का कमी होत आहेत, कोणाला काही अंदाज? बरोबर, थोडक्यात काय चालू आहे की रेग्युलर बेसिसवरती क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस मधून लोक बिटकॉइन विकत घेत आहेत आणि एक्सचेंज मध्ये न ठेवता ते काढून बाहेर घेत आहेत, कारण त्यांना गॅरंटीड असं वाटतंय की आत्ता लगेच तर मला विकायचे नाहीयेत, तर मी माझ्या वॉलेटमध्ये सेफ ठेवतो. आणि मोठ्या प्रमाणावरती बिटकॉइन सध्या बाहेर काढले जात आहेत. आपण त्या आधी पण बघितलं होतं, अराउंड 3,000 ते 4,000 बिटकॉइन पर डे बाहेर निघतायत. म्हणजे थोडक्यात सेंट्रलाइज एंटिटीज किंवा सेंट्रलाइज एक्सचेंजेस मधून क्रिप्टोकरन्सीज विकत घेऊन बाहेर काढल्या जात आहेत. सो यालाच म्हणतात सप्लाय शॉक. तर थोड्या दिवसांनी आपल्याला सप्लाय शॉक सुद्धा दिसू शकतो आणि त्यानंतर मार्केट प्रचंड वेगाने वर जातं. तर यांचं आधी रिझर्व्ह होते 1 लाख बिटकॉइन, 9 लाख रादर हे 10 जस्ट अ सेकंड, हे 7 लाख, 8 लाख, 9 लाख, 10 लाख. तर हे 10 लाख बिटकॉइन होते आधी, आणि हे अगदी 2020च्या एंडच्या आसपासची गोष्ट आहे. त्यानंतर 9 लाख झाले, नंतर 8 लाख झाले, 7 लाख झाले, आणि आता 7 लाखाच्या आसपासच आहे त्याचा आकडा. सो ओव्हरऑल बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कॉइनबेस मधून आणि वेगवेगळ्या एक्सचेंजेस मधून क्रिप्टोकरन्सीज बाहेर काढल्या जात आहेत. सो सप्लाय शॉक जवळच असू शकतो. बोर्ड एप फाउंडर्स हॅवंट येट जॉईन द यॉट क्लब. तर BAYC नावाचं एक खूप सक्सेसफुल NFTचं कलेक्शन आहे. बोर्ड एप यॉट क्लब म्हणतात त्याला. तर त्यांच्या ओव्हरऑल जर्नीबद्दल त्यांनी हा लेख लिहिलेला आहे, तुम्ही शांतपणे वाचू शकता. पण आय रिली डोंट थिंक की अशा गोष्टींमध्ये आपण फार डिटेलमध्ये जाण्यामध्ये काही अर्थ आहे. पण थोडक्यात काय की ते सुद्धा एक दोन क्रिएटिव्ह लोक होते आणि त्यांना हव्या तशा ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या नाही. त्यांना हे आवडायचं, ते आवडायचं वगैरे सगळ्या स्टोरीज दिलेल्या आहेत. आणि नंतर त्यांना अचानक क्रिप्टो कळलं. 2017 मध्ये क्रिप्टोकरन्सीज विकत घ्यायला सुरुवात केली त्यांनी. पण प्रोग्रॅमर नव्हते, त्यांना ब्लॉकचेन डेव्हलपमेंट वगैरे काही जमणार नव्हतं असं त्यांना गॅरंटीड वाटत होतं, कारण ते क्रिएटिव्ह लोक होते, आर्टिस्ट लोक होते. आणि त्यांना जेव्हा पण चान्स मिळाला असं काहीतरी आर्ट फॉर्म दाखवायचा किंवा एखादी छान स्टोरी तयार करून त्याच्या अगेन्स्ट NFTचं कलेक्शन रिलीज करायचा, त्या क्षणी त्यांनी ते काम सुरू केलं आणि 10,000 बोर्ड एप यॉट क्लबचे बोर्ड एप्स म्हणून जे NFTs आहेत ते लॉन्च केले. त्यातले 35 आणखीन एक एक्स्ट्रा लॉन्च केले, जे ऑनरेबल मेन्शन आपण ज्यांना म्हणतो की बाबा ऑनररी काही लोकांना त्यांनी दिले, ज्यांनी BAYC ला खूप मदत केली होती. आणि त्यातले काही इतके महाग झालेत आता की तुम्ही खरंच OpenSea वरती जाऊन बघण्यासारखी गोष्ट आहे की एखादी गोष्ट किती सक्सेसफुली पुढे जाऊ शकते, किती फास्ट. पुढची बातमी बघूया.
बिटकॉइन स्टक इन साइडवेज चॉप सपोर्ट अबव $46,000. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बऱ्याच दिवसांमध्ये बिटकॉइन अपवर्डही जास्त गेलेला नाहीये, फार डाऊनवर्डही गेलेला नाहीये आणि $46,000-$46,500 आसपास सपोर्ट आहे. आणि ओव्हरऑल आपण जे म्हणतोय आता, ही बातमी जी होती की कॉइन बेसचे रिझर्व्ह खूप कमी झालेले आहेत, अगदी 2017च्या काळात जे होते, आणि डिसेंबर 2017 हा त्या बुल सायकलचा टॉप होता असं म्हणायला हरकत नाही. सो टॉपच्या वेळी जेवढे सप्लाय कमी झाला होता किंवा मग रिझर्व्ह कमी झाले होते, तसेच आता रिझर्व्ह कमी झालेत, पण प्राइस मात्र टॉपला नाहीये आता या सायकलच्या. आता ती पुढे जाऊ शकते असं मलाही वाटतंय, बऱ्याच लोकांना वाटतंय. अगदी म्हणजे 15 मिनिटांनंतर सुद्धा हा ग्रोथ सायकल हे पुढे फास्ट सुरू होऊ शकतं, पण आपण प्रिडिक्ट नाही करू शकत. वाट बघूया थोडी. टेदर आस्क्स कोर्ट टू ब्लॉक NYAG न्यूयॉर्क अटॉर्नी जनरल फ्रॉम रिलीजिंग डॉक्युमेंट्स टू कॉइनडेस्क. तर आता आपल्याकडे कसं भारतामध्ये RTI आहे, राईट टू इन्फॉर्मेशन आहे, तसं त्यांच्याकडे पण फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन लॉ आहे, फॉईल म्हणतात त्याला. तर त्यानुसार कॉइनबेस नाही, कॉइनडेस्कने काही माहिती मागवली होती की टेदर या कंपनीचे एक्झॅक्ट रिझर्व्ह किती होते USDT प्रिंट करताना किंवा मिंट करताना वेगवेगळ्या वेळी. तर टेदर जे आहे ते बिटफिनेक्स या एक्सचेंजचं होतं, आणि आता आय थिंक थोडेसे कॉम्प्लिकेशन्स त्यांनी क्रिएट केलेले आहेत की 2 एंटिटीज तयार करून मग दोघांच्या अखत्यारीत ते दाखवलंय बहुधा. एक्झॅक्टली मला माहिती नाही, पण बिटफिनेक्सचं टेदर असं आधीपासून आहे. तर थोडक्यात आता ती जी माहिती आहे ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू द्यायची नाही, यासाठी टेदर आणि बिटफिनेक्स या दोन्ही एंटिटीजने मिळून ऍप्लिकेशन दिलेलं आहे न्यूयॉर्क अटॉर्नी जनरलला. पण मला खरंच शंका आहे, मला असं वाटतं की ही माहिती रिलीज होऊ शकते, कारण फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन लॉ खरंच स्ट्रॉंग असतो. ही माहिती बाहेर आली तर खरंच मजेशीर गोष्ट होईल, कारण इकडे USDC आहे, तिकडे BUSD आहे, आणि टेदर USDT जो आधीपासून खूप टॉपला आहे. आता मात्र जर ही माहिती थोडीही कुठे प्रॉब्लेमॅटिक वाटली किंवा कुठे जर त्यांचे रिझर्व्ह मेंटेन नसतील पूर्वीच्या काळी सुद्धा, तर त्यांच्या इमेजला ते धक्कादायक असू शकतं आणि USDC आणि BUSD पुढे निघून जातील. पुढच्या बातमीकडे बोलूया. Ethereum's crypto economy dominance nears 20% as Ether prices rocket to fresh highs. $3,500 पुढे इथिरियम पोहोचला आहे, त्यामुळे आता 20% आसपास इथिरियमचा मार्केट डॉमिनन्स किंवा मार्केट मधला शेअर आपण म्हणू शकतो 19.9 ला पोहोचलेला. आपण आता सुरुवात केली तेव्हा 19.5 ला होता. सो व्हेरी गुड न्यूज. पुढच्या बातमीकडे बोलूया. चायनीज बँक सीक न्यू ऍप्लिकेशन्स फॉर डिजिटल युआन इन इन्व्हेस्टमेंट अँड इन्शुरन्स. चायनामधल्या ज्या बँका आहेत त्या तिथल्या CBDC ला वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन्स शोधतायत की कसं आपण याचा वापर करू शकतो इन्व्हेस्टमेंटमध्ये, इन्शुरन्समध्ये आणि आणखीन बऱ्याचशा गोष्टींमध्ये. कारण काय आहे की आतापर्यंत आपण जे काही बघत आलोय फिएट करन्सी, तसं आता भारतामध्ये बघा पेमेंट सिस्टीम्समध्ये कशी गोष्टी घडत गेल्या की चेक सिस्टीम होती, नंतर मग आय थिंक RTGS आली, मग IMPS आहे आणि आता UPI आहे, बरोबर. तर कितीही काही म्हटलं तरी शेवटी बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे की UPI मध्ये पेमेंट्स अडकतात किंवा मग IMPS सुद्धा कधी कधी होत नाही. तर बऱ्याच प्रॉब्लेमॅटिक अशा या जुन्या सिस्टीम झालेल्या आहेत, याच्यामध्ये बऱ्याच वर्षांमध्ये काही चांगलं इन्व्हेन्शन किंवा मग इनोव्हेशन झालेलं नाहीये. तर आता जेव्हा हे डिजिटल युआन म्हणजे थोडक्यात एक CBDC सेंट्रल बँक डिजिटल करन्सी त्यांच्या हातात मिळते आहे, तर प्रोग्रॅमेबल मनी सारखं काही फीचर त्यात आहे का? जर असलं तर नक्कीच ते काहीतरी छान ऍप्लिकेशन त्यासाठी बनवू शकतील. पण कितीही काहीही केलं तरी शेवटी ही सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आहे, जी सेंट्रली मॅनेज्ड आहे, ऍक्सेस कंट्रोल्ड आहे. देर इज नथिंग पब्लिक अबाउट इट, देर इज नथिंग डिसेंट्रलाइज अबाउट इट. ओके, सो खरंच स्टोर ऑफ व्हॅल्यू किंवा या दिशेने किती त्याचे मायने आहेत ते माहिती नाही. पुढे बघूया काय घडतं ते. सेचल्स लॉ एन्फोर्समेंट रिसिव्ह्स रिक्वेस्ट टू प्रोब ट्रान्सफर ऑफ 230,000 वन कॉइन बिटकॉइन्स. आता हे वन कॉइन बिटकॉइन म्हणजे काय आहे, तर बिटकॉइन बद्दलच बोलतायत हे, पण वन कॉइन नावाचा एक स्कॅम होता, रादर पिरामिड स्कीम होती किंवा MLM म्हणतो आपण त्याला, नेटवर्क मार्केटिंग म्हणतो, या टाईपचा खूप महाप्रचंड स्कॅम होता वन कॉइन नावाचा. तर सेचल्स जे आहे त्यांना तिथल्या पोलिसांना एक रिक्वेस्ट आलेली आहे की 2,30,000 बिटकॉइन वन कॉइन या संस्थेशी रिलेटेड ट्रान्सफर कसे झाले, कुठे गेले हे तुम्ही जरा शोधा, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि खूप मोठ्या, जर 2,30,000 बिटकॉइन त्या लोकांनी या नेटवर्क मार्केटिंग स्कॅम मधून या ट्रान्झॅक्शन मध्ये दाखवलेले आहेत, तर टोटल किती होते आणि काय झालं, खरंच हा म्हणजे हे गूढ आहे, हे रहस्य आहे. असंच भारतामध्ये सुद्धा गेन बिटकॉइन नावाचा एक महाप्रचंड स्कॅम झाला होता,
बऱ्याच लोकांचे त्यात पैसे गेले, माझेही गेले होते. सो रादर तो माझा एक स्टेपिंग स्टोन ठरला क्रिप्टोकरन्सीचा नीट अभ्यास करण्यासाठी, क्रिप्टोकरन्सी मायनिंगचा नीट अभ्यास करण्यासाठी. कारण ट्रेडिंग तर बाकीचे लोक करत होते, पण माझं डोकं टेक्निकल असल्यामुळे किंवा मग मी IT आणि या कम्प्युटर सिस्टीम्स मधला माणूस असल्यामुळे मला इच्छा झाली की आपण मायनिंगच्या दिशेने जावं. आणि मायनिंगच्या दिशेने जाताना मला कळलं की सगळं कठीण आहे आणि हे असे काही संस्था असतात की ज्या तुमच्याकडून बिटकॉइन घेतात थोडेफार आणि त्यानुसार ते मायनिंग आउटपुट तुम्हाला देतात. कारण मायनिंग करणं खूप कठीण आहे असं सगळं त्यावेळी बिंबवलं जायचं डोक्यावरती. आणि खूप लोकांचे त्याच्यामध्ये पैसे गेले, त्या लोकांना अरेस्ट झाली, म्हणजे जे डायरेक्टर वगैरे लोक होते या कंपनीचे. पण शेवटी ते सुटलेले आहेत सुप्रीम कोर्टातून. पुढे काय होतं ते खरंच बघण्यासारखी गोष्ट, कारण खूप लोकांचे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये बिटकॉइन वाया गेले असं म्हणू शकतो आपण. ते जर आत्ता त्यांच्याकडे असते तर त्याची खूप मोठी मदत झाली असते त्यांच्या लाईफमध्ये. असो, तर हे 2,30,000 बिटकॉइन आता कुठून कसे गेले त्याचा आता एक चौकशी सुरू होणार आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. सेंटर कन्सोर्टियम वर्किंग टू क्रिएट ग्लोबल नेटवर्क ऑफ स्टेबल कॉइन्स. आता हे जे सेंटर कन्सोर्टियम जे आहे हे सुद्धा पुन्हा एकदा सर्कल या कंपनीचं आहे. ओके, तर सर्कलचा USDC आहेच ऑलरेडी. तर सर्कल आणि कॉइन बेस हे दोघं एकत्र झालेत आणि त्यांनी हे सुरू केलेलं आहे सेंटर कन्सोर्टियम. आणि त्यांचा प्रयत्न आहे की USDCच्या बेसिसवरती एक ग्लोबल नेटवर्क तयार करायचं पेमेंट्सचं आणि बाकीच्या गोष्टींना फॅसिलिटेट करण्यासाठी युझिंग USDC. तर इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे आणि ते खूप मोठी टीम आता ऑलरेडी हायर केलेली आहे त्यांनी आणि आणखी रेग्युलर बेसिसवरती एक्सपांड करतायत. सो या दिशेने पण आपण बघू शकतो की काय होणार आहे पुढे जाऊन. कारण तिकडे CBDCs आहेत ज्या टोटली सेंट्रलाइज्ड आहेत. इथे हे स्टेबल कॉइन्स आहेत की जे बॅक्ड बाय $US किंवा मग शॉर्ट टर्म बॉन्ड्सने बॅक्ड आहेत. सो हा एक वेगळा कन्सेप्ट आहे. आणि रिअल क्रिप्टोकरन्सी किंवा रिअल डिसेंट्रलाइज पब्लिक बॉर्डरलेस क्रिप्टोकरन्सीज ज्या आहेत जसं बिटकॉइन, लाईटकॉइन, इथेरियम, डॅश, मोनेरो, झीकॅश, तर यांच्यासारखे हे 3 कॅटेगरीज आता झालेले आहेत ज्यांच्यामध्ये आता कम्प्लीट कॉम्पिटिशन होणार आहे. आणि त्यातल्या मला असं वाटतं की काहीतरी एक हायब्रिड मॉडेल तयार होईल आणि त्यातून आपण पुढे जाऊ. आपले मुलं वगैरे जे असतील त्यांना नॉर्मल म्हणजे बँकेत जाऊन काम करणं किंवा मग चेकबुक किंवा पासबुक या गोष्टी खरंच मला नाही वाटत की त्यांना बघायला सुद्धा मिळतील. जसं त्यांना फॅक्स मशीन म्हणजे काय ते माहिती नसेल किंवा मग PCO म्हणजे काय ते माहिती नसेल, तसंच त्यांना बँकेत जाऊन बँकिंग करणं म्हणजे काय हे बहुधा त्याच्याबद्दल शंकाच आहे मला. त्यांना किती माहिती असेल, सगळ्या गोष्टी ऍपमधूनच होतील. तर त्यातला डिसेंट्रलाइज किती सिस्टीम्स राहतील ते बघण्यासारखी गोष्ट आहे. BitPay implements 1-inch network support. Wallet users can access DeFi, DEX aggregation. तर 1-inch नावाचं जे नेटवर्क आहे तर त्यांचा इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे BitPayने. आता BitPay ही पण एक पेमेंट सर्व्हिसेस कंपनी आहे, क्रिप्टो पेमेंट सर्व्हिसेस कंपनी आपण त्यांना म्हणू शकतो. आणि त्यांनी 1-inch इंटिग्रेट केल्यामुळे त्यांना काय फायदा होणार आहे कस्टमर्सला की त्यांना DeFi आणि DEX या दोन्ही गोष्टी डायरेक्टली BitPayच्या वॉलेटच्या आतच मिळतील. तर DEX म्हणजे काय असतं की डिसेंट्रलाइज्ड एक्सचेंज असतं आणि DeFi म्हणजे काय, डिसेंट्रलाइज फायनान्स. तिथे आज जाऊन तुम्ही ट्रेडिंग करू शकता वगैरे भरपूर कामं करू शकता. सो ओव्हरऑल आजच्या सगळ्या बातम्या छान होत्या. आपण आजच्या एपिसोडला पूर्णविराम देण्याच्या आधी मी फक्त पटकन coinmarketcap.com रिफ्रेश करतो आणि तुम्हाला सांगतो की 1 सप्टेंबर 2021 रात्री 10:06 बिटकॉइन $48,007 होता. उद्याच्या एपिसोडमध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत बाय द टिप्स अँड ऑर्डर. बाय गाईज.